Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall continue 10th Standards English question paper of मार्च 2023. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा मार्च 2023 मध्ये आलेला क्वेश्चन पेपर. तो क्वेश्चन पेपर कशा प्रकारे होता, त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहिले जाऊ शकतात किंवा लिहिले पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये चर्चा करतोय. या क्वेश्चन पेपरचे फर्स्ट 3 पार्ट्स पार्ट 1, 2, 3 आपण कंप्लीट केलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 4 म्हणजे सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज आपण सुरुवात करतोय. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, पण त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागेल. लेट्स गो. सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज फॉर 15 मार्क्स म्हणजे तुम्हाला एक अनसीन पॅसेज दिला जातो. त्या अनसीन पॅसेजवरती 10 मार्क्स क्वेश्चन आन्सरसाठी आणि 5 मार्क्स समरी रायटिंगसाठी आहे. बघूया तो पॅसेज कशा प्रकारे. क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. अनसीन पॅसेज वाचा आणि त्याच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज म्हणजेच क्वेश्चन दिले ते सोडवा. A1 अगोदर क्वेश्चन रीड करायचा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत, ते कंप्लीट करायचे आहेत. पॅसेजचा आधार घेऊन त्याच्यामधले शब्द घेऊन तो पॅसेज कंप्लीट करू शकतो. ह्या जी ॲक्टिव्हिटी असते कंप्लीट द सेंटेन्स खूप इझी असते. उदाहरण बघा, कारण दिलेले वाक्य तुम्हाला पॅसेजमध्ये भेटेल. सचिन वॉज बॉर्न ऑन डॅश डॅश. आता हे वाक्य तुमच्या बुकमध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, सचिन वॉज बॉर्न ऑन डॅश डॅश. सचिन रमेश तेंडुलकर हू वॉज बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973. म्हणजे दिलेलं वाक्य थोडक्यामध्ये तुमच्या पॅसेजमध्ये असणार आहे आणि ज्या रिकाम्या जागा आहेत तेथील शब्द, योग्य शब्द निवड करून तुम्ही ती फिलअप करायचे. सहजपणे तुम्ही वाक्य पूर्ण करू शकता. दिलेलं वाक्य आहे ते देखील लिहायचं आहे. आन्सर तुम्हाला दाखवतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा जो अनसीन पॅसेज आहे तो खूप सोपा आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्ही रीड करू शकता. मी तुम्हाला थोडी स्टार्टिंग करून दाखवतो आणि त्यानंतर आपण डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर बघूया. पॅसेज काय आहे. सचिन रमेश तेंडुलकर हू वॉज बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973 इन मुंबई is a former Indian international cricketer and a former captain of the Indian national team. सचिन तेंडुलकर या क्रिकेटर बद्दल हा पॅसेज आहे. He is regarded as one of the greatest batsmen of all time and often referred as the god of cricket by Indian cricket followers. सो या प्रकारे खूप इझी पॅसेज आहे. पॅसेज रीड केल्यानंतर तुम्हाला सहजपणे समजू शकतो. आता जे फिल इन द ब्लँक्स आहे त्याचे आपण आन्सर बघूया. सचिन वॉज बॉर्न ऑन, जे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये जे आन्सर दिसतात ते तुम्ही अंडरलाईन करू शकता. 24 एप्रिल 1973 मुंबई. ठीक आहे. सचिन इज अ डिओटी. सचिन हा डिओटी म्हणजे भक्त होता. ऑफ डेटी, कोणत्या देवाचा. गॉड. डेटी म्हणजे गॉड गणेशा. हे वाक्य पॅसेजमध्ये गेलेलं आहे. तुम्ही आहे तसे बघून इथे लिहू शकता. सचिन वॉज द डिओटी ऑफ गॉड गणेशा. याच्यामध्ये पॅसेजमध्ये ते सेंटेन्स आहे. ही वॉज ट्रेन अंडर द एबल गायडन्स ऑफ. त्यांनी जे स्टार्टिंगला ट्रेनिंग घेतलं कोणाच्या अंडर गायडन्स खाली. रमाकांत अचलेकर सर. 4, ही मेड डेब्यूट ऑन. त्यांनी पहिलं सुरुवात केली इंटरनॅशनल क्रिकेट खेळात. ते केव्हा. ऑन 15 नोव्हेंबर 1989 अगेन्स्ट पाकिस्तान. सो या प्रकारे तुम्ही 2 मार्क्स यू विल गेट इझिली. A2 आपण बघूया. कंप्लीट द वेब. तुम्हाला डायग्राम दिलेली आहे ती कंप्लीट करायची आहे. ती नीट डायग्राम रीड करायची. काय आहे. अवॉर्ड्स दॅट सचिन रिसीव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर. सचिनला त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये जे जे अवॉर्ड्स मिळाले ते अवॉर्ड्स तुम्ही या कॉलममध्ये लिहायचे. वाक्य लिहिण्याची गरज नाही. यू हॅव टू राईट ओनली द नेम्स ऑफ दी अवॉर्ड्स. 4 पॉईंट दिले, 4 अवॉर्ड त्याच्यामध्ये चूज करून तुम्ही लिहू शकता. पॅसेजमध्ये अवॉर्ड्सची नावं गेलेली आहेत. फॉर एक्झाम्पल भारतरत्न अवॉर्ड आहे, अर्जुन अवॉर्ड आहे, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. हे जे अवॉर्डची नावं, पुरस्कारांची नावं दिलेली आहेत ते तुम्ही फक्त त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. आन्सर आपण बघूया. अवॉर्ड दॅट सचिन रिसीव्ह ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर. द भारतरत्न, अर्जुन अवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड अँड पद्मश्री अँड पद्मविभूषण. या प्रकारे डायग्राम काढून तुम्ही हे अवॉर्डची नावं लिहून तुमची ही जी डायग्राम दिलेली आहे ती कंप्लीट करू शकता. यू विल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स. त्याच्यानंतर A3 मॅच द सिनॉनिम्स. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. डेब्यूट म्हणजे सुरुवात. डेब्यूट. फ्रेश परफॉर्मन्स, याच्यामधले बीचे ए घेऊन फ्रेश परफॉर्मन्स म्हणजे सुरुवातीचा परफॉर्मन्स. रिसिव्ड म्हणजे त्याला प्राप्त झाले. गॉट. फॉर्मर त्याला आपण म्हणतो प्रिव्हियस. अँड डेइटी म्हणजे परमेश्वर किंवा गॉड.
सो सिमिलर वर्ड सिमिनम्स इथे लिहू शकतो. नेक्स्ट आहे A4 जे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असतो. ही मेड हिज डेब्यूट मेक सिम्पल फ्युचर टेन्स. टेन्सच्या रिलेटेड हे ग्रामरचं वाक्य, दिलेलं वाक्य सिम्पल फ्युचर टेन्समध्ये बदल करा. एकूण 3 पार्ट्स आणि प्रत्येकाचे 4 सब पार्ट जे असतात टेन्सेसमध्ये त्यांची जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही सहजपणे ते कन्वर्ट चेंज करू शकता. टेन्सवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले ती तुम्ही बघू शकता. ही मेड इज डेब्यूट. तर सिम्पल फ्युचरचा फॉर्म्युला जो आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस मेन वर्ब. ही विल मेक, मेडचा मेक होईल, बाकी हिज डेब्यूट सिम्पल फ्युचरमध्ये. सेकंड सेंटेन्स जे ही रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड, चूज द करेक्ट टॅग. क्वेश्चन टॅग तुम्हाला आन्सर दिलेले ऑप्शन म्हणून ते योग्य शोधायचं आहे. तर आपण आन्सर जे लिहिलं ही रिसिव्ड इज अर्जुन अवॉर्ड. क्वेश्चन टॅग कशा प्रकारे दिलेलं वाक्य आहे तसं लिहिलं जातं, त्याच्यानंतर त्याला कॉमा दिला जातो आणि त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ड इजचं इजंट, वॉजचं वॉजंट, नसेल तर डू डज डिड. पास्ट टेन्समध्ये असेल डीडचं डिडंट. रिसिव्ड पास्ट टेन्समध्ये आहे तर डिडंट ही त्याचं राईट आन्सर आहे. हिचं ही आहे तसं. सो अशा प्रकारे. नेक्स्ट आहे A5 जो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतं, स्वतःच्या मनाने आन्सर लिहायचं असतं. डू यू लाईक टू प्ले गेम्स, वाय. तुम्हाला गेम्स खेळायला आवडतात का किंवा गेम्स आवडतात का आणि का. इथे मी एक सॅम्पल म्हणून एक्झाम्पल दिलेलं आहे. आन्सर या प्रकारे तुम्ही लिहू शकता. आय एन्जॉय प्लेइंग गेम्स बिकॉज दे आर फन अँड हेल्प मी रिलॅक्स. दे ऑल्सो अलाव मी टू हॅव अ गुड टाइम, चॅलेंज माय सेल्फ मेंटली अँड फिजिकली अँड कनेक्ट विथ अदर्स, स्पेशली वेन प्लेइंग विथ फ्रेंड्स और इन अ मल्टीप्लेयर mode. Games can teach us important skills like problem solving, strategic thinking, teamwork and hand-eye coordination. They also offer immersive virtual worlds with captivating stories. या प्रकारे तुम्हाला गेम्स का आवडतात त्याचे रिझन तुम्ही ते देऊ शकता. हा झाला अनसीन पॅसेज वरतील ऍक्टिव्हिटी. आपण नेक्स्ट आपण त्याच पॅसेज वरती 5 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो जे अनसीन त्याला समरी रायटिंग म्हटलेलं आहे. क्वेश्चन या प्रकारे येतो. रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर 4 आहे जो आपण आता पॅसेज बघितला. अँड राईट समरी ऑफ द सजेस्ट सुटेबल टायटल. त्याची थोडक्यामध्ये लिहा. थोडक्यामध्ये म्हणजे पॅसेजमधले मेन पॉईंट्स आपल्या भाषेमध्ये लिहायचे असतात. तिथे मी तुम्हाला एक्झाम्पल आणि त्याला टायटल द्यायचं. आपण टायटल दिलेलं आहे सचिन तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट आणि पूर्ण पॅसेज आपण शॉर्टमध्ये तयार केलेला आहे. सचिन तेंडुलकर बॉर्न इन मुंबई ऑन एप्रिल 24, 1973 इज अ फॉर्मर इंडियन cricketer and captain. He is considered one of the greatest batsmen of all time and is called the god of cricket by इंडियन फॅन्स. तेंडुलकर होल्ड्स आपल्या भाषेमध्ये तिथे फॉलोअर शब्द आहेत आपण फॅन्स शब्द लिहू शकतो. तेंडुलकर होल्ड्स सेव्हरल रेकॉर्ड्स इन्क्लुडिंग स्कोरिंग 100 इंटरनॅशनल सेंचुरीज अँड ओव्हर 30,000 रन्स इन इंटरनॅशनल क्रिकेट. ही हॅज रिसिव्ड न्यूमरस अवॉर्ड्स including the Bharat Ratna, India's highest civilian award. Tendulkar is known for his devotion to the deity Ganesha. शॉर्ट बट स्वीट आपण पॅसेज तयार करू शकतो. इथे सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतात. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो सेक्शन 5 मध्ये स्टार्ट होतोय. लेटर रायटिंग क्वेश्चन नंबर 5A. लेटर रायटिंग A1 किंवा A2 म्हणजे फॉर्मल किंवा इनफॉर्मल एक चूज करून तुम्हाला लिहायचं. आपण दोन्ही लेटर इथे आपण बघणार आहोत. इमॅजिन कल्पना करा यू आर आनंदी और आनंद जाधव. तुमचं नेम दिलेलं आहे. यू हॅव रेड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्हाला खाली दिलेली ॲडव्हर्टाइज तुम्ही वाचा अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर. आता अगोदर ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे ते बघूया. एन्चॉन्टिंग ब्युटी चिखलदरा. चिखलदरा इज अ टुरिस्ट प्लेस आहे, पर्यटन स्थळ आहे. ते एन्चॉन्टिंग म्हणजे एक मनमोहक आहे, अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल आहे त्याच्याबद्दल. एन्जॉय द फेमस हिल पॉईंट्स अँड नॅचरल ब्युटी. ते तुम्ही एन्जॉय करू शकता. अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वी तलावरचं ते जणू काही स्वर्गच. विजिट द सनसेट पॉईंट, भीमकुंड पॉईंट, देव पॉईंट, इको पॉईंट, अ फेमस गन पॉईंट. सो दीज आर द पॉईंट्स आहे जिथे तुम्ही टुरिस्ट विजिट देऊ शकता. एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट. तिथे आणि तुम्ही काय काय करू शकता एन्जॉय तिथे एक्सपिरियन्स अनुभव घेऊ शकता ते दिलेलं आहे. कम्फर्टेबल स्टे अँड एन्जॉयबल नॅचरल ब्युटी हे त्याचं वर्णन दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट तिथे तुम्हाला पोहोचायचं असेल तर द इन्चार्ज टुरिस्ट डिपार्टमेंट चिखलदरा डिस्ट्रिक्ट अमरावती. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मल लेटरमध्ये एक प्रश्न आहे. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितलेली आहे. अँड राईट अ लेटर टू युअर फादर. तुम्ही वडिलांना पत्र लिहा. म्हणजे तुम्ही वडिलांपासून दूर आहे किंवा वडील तुमच्यापासून दूर आहेत राहतात. आस्किंग परमिशन टू जॉईन द ट्रिप. ट्रिप जॉईन करण्यासाठी त्यांना परवानगी मागायची आहे. मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. त्याच्यामध्ये तुम्ही लेटर आन्सर लिहिताना हे पॉईंट्स यूज करू शकता. ड्युरेशन म्हणजे किती कालावधीसाठी दिवसासाठी तुम्ही जाताय.
टोटल कॉस्ट एकूण किंमत किती खर्च येणार आहे, अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था, वर्थ सीइंग प्लेसेस ते प्लेस बघितल्यामुळे तुम्हाला किती फायदा होणार आहे ते लिहा. अँड ॲड युअर ओन ॲड युअर ओन पॉईंट, स्वतःचे पॉईंट्स तुम्ही ॲड करू शकता. आता जेव्हा आपण इन्फॉर्मल लेटरचा आन्सर लिहितो तेव्हा आपण स्वतःचा ॲड्रेस लिहायचा स्टार्टिंगला लेफ्ट साईडला, ज्याला आपण एका लाईनमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. ॲड्रेस लिहिताना ऑलरेडी तुमचं नाव दिलेलं आहे, आनंद किंवा आनंदी जाधव दिलू शकता, फुल स्टॉप. एक इथं ते पूर्ण ॲड्रेस दिलं नाही का आपण काल्पनिक ॲड्रेस तयार करू शकतो. हॅपी निवास MG रोड लातूर दिलेला आहे, 5 जुलै 2022 या प्रकारे. ठीक आहे. आता वडिलांना पत्र तो एक लाईन ब्लँक सोडू शकता. डिअर फादर कॉमा आय होप यू आर डुईंग वेल, हाऊ आर मम्मी अँड गुड डे. स्टार्टिंग आपण केलं आहे. डोंट वरी अबाउट मी, आय एम बिझी इन माय वर्क. एक सिम्पल याच्यामध्ये आपण स्टार्टिंग केलं आहे, इंट्रो दिलेला आहे. आय वॉन्टेड टू आस्क फॉर युअर परमिशन टू गो ऑन अ ट्रिप टू चिखलदरा फ्रॉम जुलै 15 टू जुलै 20. तिथे ड्युरेशन विचारलं ते वाक्य तयार केलं आहे. द टोटल कॉस्ट फॉर द ट्रिप इज rupees 10,000 which includes accommodation, transportation and meals. Okay. Chikhaldara is known for its beautiful hill points and natural scenery. Some of the places we will visit include Sunset Point, Bhimkund Point, Devi Point and Eco Point. We can also enjoy activities like horse riding, boating and water sports. या प्रकारे तुम्ही मिडलचा ज्याला आपला बॉडी ऑफ द लेटर म्हणू शकतो लिहू शकता. एंडिंग या प्रकारे करू शकता. I think this trip will be a great opportunity for me to relax, explore natural beauty and create wonderful memories. Please let me know your thoughts on this. Thank you for your understanding. Yours loving son Anand. So short but beautiful way तुम्ही या प्रकारे काय करू शकता, इन्फॉर्मल लेटरचा आन्सर लिहू शकता. आता त्याच्यावरतीच फॉर्मल लेटर कशा प्रकारे तेच ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ठीक आहे. आणि फॉर्मल लेटरसाठी आहे. लुक ॲट ॲडव्हर्टाइजमेंट, मी जी ॲडव्हर्टाइजमेंट बघितली आणि राईट अ लेटर टू द ऑफिसर इंचार्ज. त्या चिखलदरा टुरिस्ट प्लेसचा जो ऑफिसर इंचार्ज आहे इंच्यातले त्यांना पत्र लिहायचं आहे. टुरिस्ट डिपार्टमेंट चिखलदरा आस्किंग. मग त्यांना अर्ज लिहून किंवा त्यांना लेटर लिहून काय विचारायचं आहे. कन्सेशन इन एंट्री फी, स्टुडंटसाठी काय कन्सेशन फी आहे का, एंट्री फी, अकोमोडेशन डिटेल्स, राहण्याची व्यवस्थाची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हवी आहे. फूड फॅसिलिटी अँड प्रोव्हिजन फॉर द ऑनलाईन बुकिंगची काय प्रोव्हिजन किंवा व्यवस्था आहे का. बघूया आपण आन्सर कशा प्रकारे. आपला स्वतःचा ॲड्रेस दिल्याप्रमाणे तो लिहू शकता. त्यानंतर ज्याला आपण लेटर लिहितोय त्याचा ॲड्रेस, द ऑफिसर इंचार्ज, टुरिस्ट डिपार्टमेंट, चिखलदरा डिस्ट्रिक्ट, अमरावती या प्रकारे. स्टार्टिंग सब्जेक्ट कोणत्या विषयाशी रिलेटेड तुम्ही लेटर लिहिताय. रिक्वेस्ट फॉर कन्सेशन इन एंट्री फी. ओके, त्यांना रिक्वेस्ट करायची एंट्री फीसाठी कन्सेशन हवं आहे. अकोमोडेशन डिटेल्स तुम्हाला हवं आहे. फूड फॅसिलिटी अँड ऑनलाईन बुकिंग या विषयाशी रिलेटेड तुम्ही पत्र लिहिताय. डिअर सर और मॅडम, I am interested in visiting Chikhaldara after seeing the advertisement for its enchanting beauty. तुमचा ॲडव्हर्टाइजमेंट बघितल्यानंतर मी तुमच्या चिखलदरा या ठिकाणी विजिट देऊ इच्छितो. द डिस्क्रिप्शन ऑफ द फेमस हिल पॉइंट्स अँड नॅचरल ब्युटी हॅज कॅप्टिवेटेड मी अँड आय वुड लाईक टू एक्सप्लोर चिखलदरा वंडर्स. ओके, बिफोर फायनलायझिंग माय प्लॅन्स आय काइंडली रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन अँड असिस्टन्स रिगार्डिंग द फॉलोइंग. खालील गोष्टी मला आणखी डिटेल्समध्ये हव्या आहेत. कन्सेशन इन एंट्री फीज इफ पॉसिबल टू मेक द ट्रिप मोर अफोर्डेबल. अकोमोडेशन अपॉर्च्युनिटी इन चिखलदरा सच ॲज हॉटेल्स, रिसॉर्ट्स और गेस्ट हाऊस अलॉंग with their amenities and prices. याच्याबद्दल आम्हाला डिटेल हवी आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही या प्रकारे थर्ड पॉईंट अवेलेबिलिटी ऑफ फूड फॅसिलिटीज नियर द टुरिस्ट spots mentioned in the advertisement including the restaurants and cuisines and price ranges. Okay, fourth point, online booking options for tickets, accommodation and other facilities if available. So all these points I want a detailed information. अशा प्रकारे. Thank you for your support. I am eagerly looking forward to visiting Chikhaldara and experiencing its beauty. I would greatly appreciate your prompt response. Sincerely, Anand Jadhav. So या प्रकारे तुम्ही फॉर्मल लेटर लिहू शकता. तिथेच देखील तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो बी पॉईंट असतो डायलॉग रायटिंगसाठी आहे. B1 अँड B2. डायलॉग रायटिंगला ऑर आहे तो स्पीच रायटिंग. आपण डायलॉग रायटिंग बघूया. प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. ए मध्ये तुम्हाला 1 मार्क्ससाठी 4 सेंटेन्स दिले आहेत. ते जम्बल्ड म्हणजे मिक्स आहेत, त्याचा आपल्याला योग्य क्रमाने लावायचे आहेत. उदाहरण, येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स.
हो मला काही अवॉर्ड्स मिळाले आहेत. सेकंड, ऑफकोर्स कबड्डी, हो निश्चित कबड्डीच. हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम, या खेळामध्ये तुला कधी अवॉर्ड मिळालेला आहे का? विच इज युअर फेवरेट गेम. आता कोणता प्रश्नाला कोणतं उत्तर असेल या प्रकारे सुरुवात करू शकता. आता पहिला प्रश्न काय विचारला असेल, विच इज युअर फेवरेट गेम, ऑफकोर्स कबड्डी. अँड कबड्डीमध्ये तुला अवॉर्ड्स मिळाले आहेत का? येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स, या प्रकारे. अँड कम्प्लीट डायलॉग कम्प्लीट करा. विच इज युअर फेवरेट बुक, ते फेवरेट गेमचं फेवरेट बुक, तुझा आवडता बुक कोणता आहे पूर्ण वाक्यामध्ये. आन्सर आपण बघूया. विच इज युअर फेवरेट गेम, ऑफकोर्स कबड्डी. हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम, येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स. ते आहे तेच वाक्य तुम्ही क्रमाने लावायचे आहेत. जंबल्ड सेंटेन्स 1 आउट ऑफ 1 सहजपणे मिळू शकतो, पण दिलेल्या वाक्यांचा अर्थ समजला तर. नेक्स्ट बी डायलॉग कंप्लीट करतोय आपण. विच इज युअर फेवरेट बुक, विंग्स ऑफ फायर बाय APJ अब्दुल कलाम इज माय फेवरेट बुक. व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट, ते कोणत्या प्रकारचं बुक आहे? इट्स अ बायोग्राफी ऑफ मिसाईल मॅन अब्दुल कलाम. अब्दुल कलामांची ती बायोग्राफी आहे. ठीक आहे. त्यानंतर 3 मार्क्ससाठी जो सी क्वेश्चन असतो, राईट ए डायलॉग. तुम्हाला एक पॉईंट दिलेला असतो, टायटल दिला असतो, विषय दिला असतो, त्याच्यावरती डायलॉग तयार करायचा. राईट ए डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम. दिलेल्या विषयावरती राम अँड श्याममध्ये डायलॉग तयार करा. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्शन. 3 मिनिंगफुल एक्शनमध्ये 3 मिनिंगफुल एक्शनचा अर्थ काय होतो? उदाहरण इथे बघा. एकाने प्रश्न विचारा, विच इज युअर फेवरेट बुक, विंग्स ऑफ फायर बाय APJ अब्दुल कलाम. एकाने प्रश्नाने दुसऱ्याने उत्तर दिलं, हा 1 एक्शन. जर असे 3 कमीत कमी 3 एक्शन, म्हणजे अशी संवाद 3 प्रकारचा असावा. म्हणजे एकाने प्रश्न दुसऱ्याने उत्तर, नंतर प्रश्न उत्तर, याला आपण एक्शन म्हणू शकतो. बघूया आपण इथे आन्सर दिलेला आहे बघायचं. टायटल दिलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. राम सेड, हे श्याम हॅव यू थॉट अबाउट हाऊ इम्पॉर्टंट एज्युकेशन इज. एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे याबद्दल तू कधी विचार केला आहेस का? श्याम सेड, येस राम, एज्युकेशन इज क्रुशियल, म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे. इट हेल्प्स अस लर्न अँड ग्रो. राम, एक्झॅक्टली, इट गिव्स अस नॉलेज अँड स्किल्स टू सक्सीड इन लाईफ अँड अचीव आवर गोल्स. श्याम सेड, दॅट्स राईट, इट ऑल्सो इम्प्रूव्ह जॉब ऑपॉर्च्युनिटीज अँड आवर लाईफ. असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळी क्वेश्चन विचारा आणि मग त्यांनी आन्सर्स लिहा. तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन करताय त्या विषयाशी रिलेटेड दोघे जण. ओके, पुढे. Ram, true, education can break the poverty cycle and create a better future for us and our families. Shyam, yes, and it teaches critical thinking and new ideas important in charging world. Okay, Ram said, absolutely, education shapes us into us respectful and responsible citizens. Shyam said, well said, Ram, it's the foundation for personal growth. Everyone should have access to it. So या प्रकारे तुम्ही डायलॉग रायटिंग कंप्लीट करू शकता. तो या पार्टमध्ये आपण इथेच थांबूया. रिमेनिंग पार्ट जो पुढचे जे क्वेश्चन आहेत त्याला ऑर जे स्पीच रायटिंग आहे आणि पुढचे ट्रान्सलेशनपर्यंतचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. याची जी PDF जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो आहे englishforlearner.com. तिथे तुम्ही व्हिजिट करा. PDFमध्ये तुम्हाला तिथे PDF ओपन करून तुम्ही ते बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवरती आपण इंग्लिश फॉर लर्नरचा मोबाईल अँड्रॉइड ॲप आहे, तो डाउनलोड करून त्याचा तुम्ही तिथे स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही यूज करू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.